दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे दगडखाणीतील पाण्यात बुडालेल्या चौथीतील विद्यार्थ्याचा तिसऱ्या दिवशीही शोध लागला नाही। श्रीहर्ष उर्फ यश श्रीहरी हब्बू असे या विद्यार्थ्याचे नाव असून गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणारा यश हा आपल्या काका आणि त्यांच्या मित्रासोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील दगडखाणीजवळ गेला होता। यशला काठावर बसून सर्वजण पोहण्यासाठी थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश अचानक पाण्यात बुडाला। घटना लक्षात येताच उपस्थितांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही। त्यानंतर तात्काळ अग्निशमक दल व प्रशासनाला याची माहिती देण्यात आली। गुरुवारी दुपारपासून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू झाली। या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, WPSI डोगरीतोंड, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल माळी तसेच तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळी भेट दिली। कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर व ASI बानेवाले हे घटनास्थळी उपस्थित आहेत। गेल्या 2 दिवसांपासून सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू असलेली ही शोध मोहीम शनिवारी सकाळपर्यंत निष्फळ ठरली आहे। शनिवारी सकाळपासून बोटीच्या साहाय्याने अग्निशमक दलाचे जवान पुन्हा शोधकार्य करत असून पाण्यात खोलवर गळ टाकूनही तपास सुरू आहे। त्यांच्या अनुभवाच्या आधारे सर्व शक्यता पडताळून यशचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या दुर्दैवी घटनेमुळे कासेगाव परिसरात चिंतेचे वातावरण असून नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दिवशी दुपारी 1:30 वाजता या ठिकाणी यश हब्बू कासेगाव येथील इयत्ता चौथीत शिकणारा अल्पवयीन मुलगा पोहण्यासाठी आला होता। सोबत काही तरुण 7-8 जण त्याच्या नात्यातले आणि घराजवळची अशी मंडळी होती। ते पोहत असताना 1-2 चक्रा त्याने मारल्या, व्यवस्थित पोहला असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। मग नंतर मोठे मुलं पाण्यात पोहत असताना तो कडेला बसलेला होता। ते बसले असताना त्याचा पाय कसा घसरला किंवा तो कसा पाण्यात पडला याचं काय अजून कळालेलं नाही, पण तो पाण्यात पडल्यानंतर बुडाला आहे आणि नंतर अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। आता 3रा दिवस आहे। त्या दिवशी घटना घडली त्यावेळेस ताबडतोब सोलापूर अग्निशमन विभागाची गाडी, त्याचे जवान या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ढोले साहेब आणि त्यांची टीम ही सुद्धा या ठिकाणी ताबडतोब हजर झाले। त्यानंतर काही गावकरीसुद्धा मदतीला होते। त्यांच्या मदतीनं परवा दिवशी आणि काल दोन्ही दिवस आपण आपत्कालीन बोटीच्या माध्यमातून त्याचबरोबर कॅमेरा वगैरे टाकून आपण बघितलं, पण अद्याप काही शोध लागलेला नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाचा चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा धाराशिववरून पण तहसीलदार साहेबांनी मागवून दिला होता, त्याचा पण काही फारसा परिणाम झालेला नाही। खाण प्रचंड खोल आहे, त्यामुळे अद्याप खाडीचा तळ आतापर्यंत कॅमेराला सुद्धा लागलेला नाही। या ठिकाणी महसूलचे मंडलाधिकारी, तलाठी, त्याचबरोबर बीट अंमलदार, हुडेवाले साहेब, बाणेवाले साहेब वगैरे हे सुद्धा 2 दिवस झाले हजर आहेत। आणि त्याचबरोबर कासेगावची काही तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी मदत कार्यामध्ये आहेत। आज 3रा दिवस आहे, अद्यापर्यंत मृतदेह काय पाण्यावर आलेला नाही।